पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागरामध्ये तरंगत सौर ऊर्जेचं जे आहे प्रकल्प ते बसवण्यात येणार आहे आणि त्यासाठी आता इथले जे स्थानिक मच्छीमार बांधव आहेत तिथले स्थानिक नागरिक आहेत त्याचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते। हा जो सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे तो रद्द झाला पाहिजे, अन्यथा आम्ही जलसमाधी आंदोलन करू अशा आशयाने हे आंदोलन केलेलं आहे। हजारो महिला नागरिक पाहू शकता, पुरुष पाहू शकता, लहान मुलं लहान लेकरं देखील या नाथसागराच्या या धरणामध्ये आता उतरलेले आहेत। त्यांचं जलसमाधी आंदोलन गेल्या तासभरापासून सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं की या प्रकल्पामुळे सगळ्यात मोठी जी हानी आहे ते पर्यावरणाची होईल, त्यानंतर जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचा हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळेच हा प्रकल्प जो आहे तो बंद झाला पाहिजे, हा प्रकल्प इथं राबवला गेला नाही पाहिजे अशी प्रमुख मागणी जी आहे इथं आता इथल्या मच्छीमार बांधवांनी केलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील तगडा आलेला आहे आणि अशा पद्धतीनं पहिल्याच नाथसागराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सामूहिक जलसमाधीचे आंदोलन आहे ते इथं आपल्याला करतात। प्रचंड घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळतात। गरोदर महिला आहे बातचीत करण्याचा प्रयत्न करतो। एकंदरीत काय नेमकी मागणी आहे? तुम्ही गरोदर आहात तरी आंदोलनात आलात, पाण्यात उतरता? आमची मागणी आहे की सौर ऊर्जा प्रकल्प हा रद्द झालाच पाहिजे। आमच्या रोजीरोटीचा सवाल आहे, आमच्या लेकरा बाळाचा सवाल आहे, म्हणून हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे। आजी काय मागणी आहेत? किती वेळापासून पाण्यात बसताय? सकाळी 3 वाजल्यापासून पाण्यामध्ये बसलेले। मग आमचं सगळं याच्यावरच आहे, जीवन जगणं लग्न खाणं सगळं याच्यावर आहे। काय करणार आम्ही, कुठं जाणार? मग याच्याशिवाय आम्हाला पण नाही, त्यांनी काय आमचं आम्ही जलसमाधी घेणार म्हणजे घेणार, असं बी आम्ही उपाशी मरणार आणि तसंही उपाशी जलसमाधी घेऊ, आम्हाला जर न्याय नाही भेटलं। लहान बालकं देखील आहेत। किती वर्षाची आहे मुलगी? 3 वर्षाची। तरी आंदोलनात आलात? हा, मग आमचं सगळं त्याच्यावरच आहे आंदोलन। हा, आमचा व्यवसायच ते आहे, ते नसलं काहीच होणार नाही आमच्याशी। महाविद्यालयीन तरुणी देखील आहेत। किती तरुणी तुम्ही आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे? आम्ही लय मोठा आहे, आम्ही म्हणजे 11-12 वर्ष सगळेजण आहे, बरेच मुली आलेले आहे। सकाळी साधारणतः 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने हे जे लहान जे बालकं आहेत या पद्धतीनं आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात। खाली बसून आहेत मच्छीमार बांधव, लहान बालके लहान लेकरं देखील अशा पद्धतीनं आपल्याला आंदोलन करताना पाहायला आलं। जोपर्यंत प्रशासन या पाण्यात उतरून आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पाठीमागे घेणार नाही असा जो पवित्र आहे इथल्या आता आंदोलकांनी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, पैठण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।